नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तलाठी पदभरती जाहिरात जी तुमची प्रसिद्ध झाली होत्या, त्याच्या परीक्षेनंतर त्याचे निकाल देखील लावण्यात आलेले आहेत नॉर्मलायझेशनचे. त्याबद्दल मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती अधिकृत अजून एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या प्रसिद्धीपत्रकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तर पहा मित्रांनो, हे आजच्या तारखेचं प्रसिद्धीपत्रक काही वेळापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. काय माहिती आहे नॉर्मलायझेशनबद्दलची, निकालाबद्दलची ती आपण बघूयात. जसं की मित्रांनो पहा, 15 तारखेचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. महसूल विभागातील गटक संवर्ग तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यीकरण प्रक्रियेबाबत. तर मित्रांनो, नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत महाभूमी यांच्या वेबसाईटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा तुमची मित्रांनो, 5 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षार्थींची मित्रांनो जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तुमची म्हणजे मेरिट लिस्ट असेल किंवा सामान्यीकृत गुण सामान्य करून नॉर्मलायझेशन केल्यानंतर किती गुण आलेत विद्यार्थ्यांची ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर त्या सामान्यीकरण प्रक्रियामध्ये मित्रांनो सांख्यिकी सूत्र म्हणजे गणितीय सूत्र जे असतं मित्रांनो, जे खूप मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये देखील वापरलं जातं. IBPS असेल, TCSचे असतील, SSC असेल, महाराष्ट्रामधील म्हाडाची पदभरती असेल, यामध्येही ते वापरण्यात आलेलं होतं. तर त्या संकेतस्थळावरती मित्रांनो ते सूत्र देखील त्यांनी 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. तर या इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ किंवा गुणांक घट कशी होते हे दर्शविणारी उदाहरणे यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर मित्रांनो बघा, त्यांनी पूर्ण कशा पद्धतीने गुणांमध्ये उमेदवारांची वाढ झाली आणि काही उमेदवारांचे गुण कशा पद्धतीने कमी झालेले आहेत हे दर्शवणारी उदाहरणं म्हणजे त्याची एक उदाहरणं देऊन तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. मराठीमध्ये त्याचा अर्थ देण्यात आलेला आहे. तर गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरीची माहिती बघा. काय अवघड जी शिफ्ट होत्या त्यामधील सरासरी माहिती जी आहे MTI आणि MIQ, ही मित्रांनो MTI आणि MIQ हे सूत्र आहेत, तर ती घेण्यात आलेली आहेत. काही अवघड सत्रातील घेण्यात आलेले आहेत. तर गुणांकन घट दर्शविणारे म्हणजे कमी मार्क्स होणारे उदाहरणामध्ये मित्रांनो सोप्या सत्रातील बघा, ज्यांचे मार्क्स वाढलेत ना त्यांचं अवघड सत्रामधील MTI आणि MIQ हे सूत्र घेण्यात आलेले आहेत. खाली जर आपण बघितलं मित्रांनो तर इथं उदाहरणं दिलेली आहेत पहा. MTI आणि MIQ याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल पहा. MTI आणि MIQ याच्यामध्ये उमेदवारांच्या सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळालेले आहेत. 0.1% उमेदवारांच्या गुणांची सरासरी गुणसंख्या घेण्यात आलेली. म्हणजे समजा उदाहरण दिले, उदाहरणार्थ इथं तुमचे गुण दिले आहेत 170.9231 हे जे गुण असतील तर त्याचे 0.1% उमेदवारांची सरासरी गुणसंख्या घेण्यात आलेली आहे. गुणांकन वाढ दर्शवणारं उदाहरण आहे. म्हणजे ज्यांच्या मार्क्समध्ये वाढ झालेली आहे त्याचं या ठिकाणी दिलेले पहा. 0.1% उमेदवारांची गुणांची सरासरी संख्या त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. आणि MIQमध्ये देखील मित्रांनो उमेदवारांच्या सत्रामधील सर्व उमेदवारांना मिळालेले एकूण गुणांची सरासरी व सरासरी गुणांपासूनची तफावत यांची बेरीज देण्यात आलेली आहे. तर हे या ठिकाणी आपण पहा, हे गुण अवघड सत्रातील ज्यांचे गुण वाढलेले आहेत, अवघड ज्यांना पेपर गेलेले त्यांचे गुण जे वाढलेले त्याला हे MTI आणि MIQ देण्यात आलेलं आहे. तर गुणांकन घट दर्शवणारी म्हणजे मार्क्स कमी होणाऱ्या उदाहरणामध्ये सोप्या सत्रातील सरासरीची माहिती त्याच्यामध्ये देखील MTI आणि MIQ घेण्यात आलेली आहे. आणि उर्वरित 3 चिन्हांची MGT, MGQ, MGMQ माहिती सर्व सत्रातील सरासरीबाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहेत. तसेच उमेदवारास 120 मूळ गुण मिळाल्याचे समजण्यात आले आहे. तर एक उदाहरण दिलेले त्यांनी, मूळ गुण देखील त्याचे काढण्यात आलेले. तर ते सूत्र वापरून मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं नॉर्मलायझेशन करण्यात आलेले त्या सूत्राबद्दलची ही माहिती दिलेली आहे. तर पहिलं उदाहरण जे आहे गुण वाढवणारे सूत्र आहे पहा. ज्यांचे गुण कसे वाढलेले आहेत त्याचं नॉर्मलायझेशन प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेले सूत्र दिलेले पहा. या ठिकाणी पाहू शकता. एक उदाहरण म्हणून त्यांनी मित्रांनो या ठिकाणी हे 120 जे गुण आहेत, समजा 120 गुण पडले आणि त्याचे नॉर्मलायझेशन केल्यानंतर त्याच्या गुणामध्ये किती वाढ झालेली आहे त्याचं या ठिकाणी दिलेलं आहे पहा. या ठिकाणी 140 याच्यामध्ये शेवटी दिलेले पहा 148.28 उमेदवारास प्राप्त झालेले सामान्यीकृत गुण म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर किती गुण भेटले. मग ते हे गणितीय सूत्र मित्रांनो अशा पद्धतीने काढलं जातं. हे सामान्यीकरण केलं जातं, नॉर्मलायझेशन केलं जातं, त्याचं सूत्रच दिलेलं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये.
एक उदाहरण म्हणून रॉ मार्क्स घेतलेले आहेत आणि मग त्याचं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर कशा पद्धतीने गुण वाढले त्याची माहिती दिली. समजा एखाद्याचे 120 गुण असतील तर त्याचे 148.28 कसे झाले ते सांगितलेले या ठिकाणी पहा. हे उदाहरण दिलेलं आहे. तर हे उदाहरण तुम्ही पाहू शकता PDF फाईलमध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती याचे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे सध्या. त्याच्यानंतर गुणांकन घट दर्शविणारे, आता समजा कुणाचे गुण कमी झालेले आहेत तर त्याचं सूत्र दिले पहा. MTI MIQ मध्ये ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. गुणांमध्ये घट झाली म्हणजे या ठिकाणी मित्रांनो सोपा पेपर या ठिकाणी होता म्हणून त्यांचे गुणांकन घट झालेली. सोपा जी शिफ्ट आहे, जी हार्ड शिफ्ट होती ती वरती दिलेले आणि मित्रांनो जी सोपी शिफ्ट होती त्यांचे या ठिकाणी दिलेले. खाली एक उदाहरण म्हणून तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी दिलेले. समजा या ठिकाणी पहा 140 गुण होत आहेत तर त्याचे मित्रांनो या ठिकाणी कमी गुण होऊन या ठिकाणी सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 116 गुण झाले. अशा पद्धतीचं एक उदाहरण दिलेलं आहे. फक्त उदाहरण आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने याचं नॉर्मलायझेशन केलेलं आहे, त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे पहा. या ठिकाणी पाहू शकता 8,64,960 उमेदवारांना मिळालेल्या गुणांची सरासरी व सरासरी गुणांपासूनची तफावत यांची बेरीज वगैरे हे सूत्र जे आहेत त्याचे चिन्हाचे अर्थ मराठीमध्ये समजण्यासाठी सर्व दिलेलं आहे. तर हे तुम्ही मित्रांनो पाहू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आजचं हे परिपत्रक आलेलं आहे नॉर्मलायझेशनबद्दलचं. मित्रांनो या ठिकाणी प्रक्रिया कशी आहे ते मराठीमध्ये सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये अजून पुढची काय प्रोसेस होणार आहे वगैरे किंवा मित्रांनो रिझल्टबद्दलची वगैरे काहीच याच्यामध्ये माहिती नाही. फक्त हे सूत्राबद्दलच सध्या अपडेट आलेलं आहे. इतर जसे मित्रांनो अपडेट अजून येतील परीक्षाबद्दल, तुमचे निकाल जे लागले त्याच्यावरती काय प्रक्रिया चालू आहे किंवा मित्रांनो काय निर्णय घेण्यात आलेला आहे, इथं काहीच अपडेट नाही आहे. तर जसं ऑफिशियल फक्त अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल अजून जे अपडेट येतील त्याबद्दल. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद.